सुस्वागतम 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 माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी अभ्यासणार आहोत. तर मग आता आपले अभ्यासक्रमानुसार कविता क्रमांक 9 आश्वासक चित्र आणि कवयित्री आहेत नीरजा. त्याचप्रमाणे या कवितेचा काव्यसंग्रह आहे निरर्थकाचे पक्षी. अभ्यासणार आहोत. चला तर मग आता आपण वळूया कवितेकडे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आहे आपली कविता, जी पान नंबर 31 वर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी आपण कवयित्री परिचय करून घेऊया. या आहेत सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा. कवयित्री नीरजा यांच्याबद्दल आपण आता अधिक माहिती जाणून घेऊया. कवयित्री नीरजा यांचा जन्म 1960 साली झाला. त्याचप्रमाणे त्या एक स्त्रीवादी कवयित्री असून कथालेखिका सुद्धा आहेत. त्यांचे निरन्वय, वेना, श्री गणेशा, निरर्थकाचे पक्षी हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच जे दर्पणी बिंबले, ओल हरवलेली माती हे कथासंग्रह सुद्धा त्यांचे प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कवी केशवसूत, इंदिरा संत तसेच भैरूरतन दमानी इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. चला तर मग कवयित्री नीरजा यांच्या लेखन साहित्याची आपण तोंड ओळख करून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आहे काव्यसंग्रह निरर्थकाचे पक्षी, ज्यातनं आपली आजची कविता घेण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे श्री गणेशा हा एक देखील अतिशय सुंदर असा काव्यसंग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. तसेच ओल हरवलेली माती हा एक कथासंग्रह प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे मी माझ्या थारोऱ्यात हे देखील अतिशय छान असं पुस्तक प्रसिद्ध आहे. वेना हा देखील एक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. चला तर मग आता आपण कविता परिचय करून घेऊया. कविता आश्वासक चित्र, आणि याबद्दल अधिक माहिती आपण आता जाणून घेऊया. प्रस्तुत कवितेत स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र कवयित्रीने रेखाटले आहे, आणि ते चित्र प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. कवितेतून व्यक्त झालेला विचार सार्वकालिक आहे, संपूर्ण काळासाठी तो आहे. स्त्री पुरुष समानतेचे मूल्य रुजवणारी ही चिंतनशील कविता आहे. कवयित्रीने प्रस्तुत कविता आश्वासक चित्र यामध्ये चित्रित केलेले स्त्री पुरुष समानतेचे मूल्य सर्व विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावे व रुजावे या उद्देशाने पाठ्यपुस्तकात या कवितेचा समावेश करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऐतिहासिक काळापासून आपल्या देशामध्ये स्त्रियांनी पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून काम केलेले आहे. प्रत्येक क्षेत्रात त्या आपले कर्तव्य बजावत आहेत. आणि मग हे कर्तव्य बजावत असताना अनेक गोष्टी त्यांना सामोरे जावं लागत असतं. आणि मग या गोष्टींना सामोरे जात असताना कुठेतरी आपल्याला स्त्रियांना कमी लेखला जाण्याचा प्रकार आपल्याला दिसत असतो. आणि मग अशा गोष्टी थांबवण्यासाठी स्त्री पुरुष समानता हे मूल्य प्रत्येकाच्या मनात रुजलं गेलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं, ही कविता अतिशय सुरेखपणे कवयित्रीने इथे आपल्यासमोर मांडलेली आहे. चला तर मग आता आपण वेळ न दवडता कवितेकडे जाऊया. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या कवितेमधून आपल्याला एक मूल्य शिकायला मिळणार आहे, आणि ते म्हणजे स्त्री पुरुष समानता. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आहे आपली कविता. या कवितेचे सर्वात आधी आपण प्रकट वाचन करून घेऊया, आणि मग त्यानंतर स्पष्टीकरण देखील पाहूया. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते तिला
माझ्या घराच्या झरोक्यातून. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आंधण भाताचं. भातू कलितल्या इवल्याशा गॅसवर. बाजूला तो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन. खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसं पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे. तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील? मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून म्हणते ती, आता तू. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम. मग शोधतो पातेलं भाजीसाठी. हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातू कलीतून प्रवेशताना वास्तवात. हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कवितेचा भावार्थसहित स्पष्टीकरण पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, कवयित्री नीरजा यांना या कवितेची संकल्पना कशातनं मिळाली? तर आपण असंही विचार करू शकतो की आजच्या या युगामध्ये स्त्री आणि पुरुष दोघेही कामाला जात असतात. ते दोघेही घर संसार चालवण्यासाठी नोकरी करत असतात आणि मग दोघांचाही संसारामध्ये आर्थिक वाटा हा सारखा असतो. परंतु ज्यावेळी या स्त्रिया घरी येत असतात त्यावेळेस त्यांना स्वयंपाकासारखी अनेक कामं करावी लागत असतात. स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घरातली कामं आटोपणं, त्याचप्रमाणे अनेक अशी कामं त्या करीत असतात. बाहेरून कामावरून आल्यानंतर घरात गेल्या गेल्या त्यांना कोणी आयतं पाणी देत नसतं. परंतु पुरुष मंडळींचं ते वेगळंच असतं. जरी पुरुष आणि महिला हे दोघंही कामावरून घरात आले तर पुरुषांना मात्र एका जागी बसून चहा, पाणी या सर्व गोष्टी हातोहात मिळत असतात. परंतु स्त्रियांचं तसं नाही. आणि म्हणूनच कवयित्री नीरजा यांनी ही कविता आपल्यासमोर मांडली आहे की जी कामं आज मुलींना जमत आहेत ती घरातली आणि बाहेरची कामं त्या सचोटीने करत आहेत. परंतु पुरुषांचं तसं नाही. हे सारं काम त्या पुरुषांना बाहेरचं ते कामं करत असतीलच, परंतु घरातली कामं करताना ते काही वेळेस काहींना लाज वाटत असते किंवा काही वेळेस काहींना जमतच नसतात. अशा काही प्रकारे गोष्टी ह्या भरपूर घरांमध्ये घडत असतात. आणि मग यावरून ही कविता आपल्याला एक नक्कीच बोध देत असते. जर आपण घरातलंच उदाहरण पाहिलं की काही वेळेस आई आपल्या बहिणीला काम सांगत असते आणि भावाला तीच कामं ती सांगत नसते. बहीण ही बाहेरची सुद्धा कामं करत असते, परंतु भावाला कपडे धुणं, घराला झाडू मारणे, त्याचप्रमाणे घर पुसणे, नंतर भांडी घासणे अशी अनेक कामं ती घरातली मुलीच करत असतात, मुलंही करत नसतात. मग हा असा भेदभाव नको म्हणून आश्वासक चित्र या कवितेमध्ये कवयित्रीने अतिशय सुरेखरित्या मुलालाही मुलीची कामं जमतीलच असा एक आश्वासक विचार आपल्यासमोर मांडला आहे. चला तर मग कवितेचा भावार्थ आपण जाणून घेऊया. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे
एक मुलगी केव्हाची, मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधन भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. विद्यार्थी मित्रांनो, आपलं बालपण जर आपण आठवलं तर त्यावेळेस मुलींसाठी भातुकलीचे खेळ आणि मुलांसाठी गोट्या गोट्या, लगोरी, त्याचप्रमाणे विट्टी दांडू असे खेळ आपोआपच हे समाजाने विभागून दिलेले आहेत. आणि मग एक मुलगी तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खूप वेळ झाला ती भातुकलीचा खेळ खेळत होती. कवयित्री तिचं सारं हे खेळणं त्यांच्या घराच्या झरोक्यातून पाहत होत्या. झरोका म्हणजे एक खिडकी, आणि मग या खिडकीतून ते सारं काही पाहत होत्या तिचं खेळणं. ज्याप्रमाणे ती एका हातानं तिच्या मांडीवर बाहुलीला थोपटत होती, त्याचप्रमाणे भातुकलीमधल्या छोट्याशा गॅसवरती भाताचं आधनसुद्धा ठेवत होती. आधन म्हणजे भात शिजवण्यासाठी लागणारं आधी गरम करण्यात आलेलं पाणी. तेव्हाच बाजूला खेळतो आहे एक मुलगा हातात चेंडू घेऊन. खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसं पुन्हा एकदा. पुढे कवयित्री म्हणतात की त्या मुलीच्या बाजूला एक मुलगा हातात चेंडू घेऊन खेळत होता आणि तो चेंडू तो उंच उडवून झेलत होता. तो अतिशय चांगल्या प्रकारे हे त्याचं चेंडू वर फेकणं आणि चेंडू झेलणं सारं काही तो व्यवस्थितपणे खेळत होता. आणि मग मुलगी त्याच्याकडे कौतुकानं पाहत होती. ती अचानक मग तिच्या जवळ असलेली ती बाहुली, तिच्या मांडीवर असलेली ती बाहुली बाजूला ठेवते आणि ती त्या मुलाकडे जाते. तो मुलगा त्याचं कौशल्य, त्याचं कसब तिला पुन्हा एकदा दाखवतो. चेंडू वर फेकतो आणि तो व्यवस्थितपणे झेलतो. आणि मग मुलगी त्याच्याकडे चेंडू मागते. तेव्हा तो तिला हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील. मुलगा देतो चेंडू तिच्या हातात आणि मग तो मुलगा गृहीत धरतो की हिला हे येणार नाही, हे कसब हिला अजिबात येणार नाही. आणि म्हणून तो त्या मुलीला म्हणतो की तू फक्त भाजी बनव, तू तुझे कामं तू कर, तुझे कामं जी नेमलेली आहेत ती तू कर. आणि मग त्यावेळेस मुलगी त्याला हिम्मतीने म्हणते की मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील का. की मी दोन्ही कामं करू शकते, मी चेंडू पण खेळू शकते, चेंडू पण वर फेकून झेलू शकते, आणि त्याचप्रमाणे मी भाजीसाठी पाल्याची भाजीसुद्धा बनवू शकते, भाताचं आंधण मी ठेवू शकते, आणि त्याचप्रमाणे बाहुलीलासुद्धा मी थोपटून झोपू शकते. म्हणजे अशा प्रकारे त्या मुलीनेसुद्धा त्या मुलाला आपलं कसबसुद्धा दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आणि मग उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. आणि मग मुलगी तो चेंडू घेते त्या मुलाकडून, आणि तो चेंडू ती उंच आभाळाच्या दिशेने ती फेकते आणि नेमका तो तिच्या उंजळीत येऊन पडतो. अतिशय उत्कृष्टरित्या ती मुलगी हे चेंडू वर आभाळामध्ये फेकणे आणि हातामध्ये तो झेलणे हे कसब अतिशय छान प्रकारे ती करत असते. आणि मग हे सारं काही कवयित्री पाहत असतात. तशी ती मुलगी हसून त्या मुलाला म्हणते, आता तू. आणि मग तो मुलगा मुलीचं ही कसब दाखवण्यासाठी मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर. दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम, मग शोधतो पातेलं भाजीसाठी. मग मुलगा लगेच त्या गॅससमोर, भातुकलीतल्या त्या गॅससमोर मांडी घालून बसतो. आणि मग सर्वप्रथम तो त्या बाहुलीला दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो. आणि मग त्यानंतर तो भाजीसाठी पातेलं शोधत असतो. विद्यार्थी मित्रांनो,
मुलीला झोपवणं म्हणजेच बाहुलीला झोपवणं आणि गॅसवर भाजी बनवणं किंवा भातासाठी आंधण घालणं हे कामं त्या मुलीने सोबतच केली होती. परंतु या मुलाने सर्वात आधी त्या बाहुलीला प्रथम झोपवलं, त्यानंतर त्याने भाजीसाठी पातेलं शोधलं. आणि मग कवयित्री म्हणतात की हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथे खेळलं जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. कवयित्री म्हणतात की हळूहळू तो मुलगा सुद्धा दोघंही कसब शिकेलच. बाहुलीला झोपवणं, त्याचप्रमाणे भाजीसाठी पातेलं शोधणं, पातेलं घेणं किंवा त्यानंतर पाल्याची भाजी बनवणं, भाताचं आंधण ठेवणं, हे सारे त्या मुलीचे कसब तो सुद्धा हळूहळू शिकेल, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. आणि मग कवयित्रींना असं वाटतं की या स्त्री पुरुष समानतेचं एक आश्वासक चित्र, उद्याच्या जगाचं जे एक आश्वासक चित्र आहे ते मला माझ्या झरोक्यातून, घराच्या झरोक्यातून दिसत आहे. आणि मग या चित्रामध्ये लेखिका असं म्हणतात की माझ्यासमोर जे चित्र आहे ते भातुकलीतून वास्तवामध्ये नक्कीच प्रवेश करत आहे. आणि मग तिथे सर्वच खेळ जे असतील ते सर्व खेळ ते एकत्रच खेळले जातील. आणि मग सर्व जबाबदाऱ्या दोघांच्याही खांद्यावर समानतेने त्या विसावतील, ज्यामध्ये हातात हात असेल दोघांचाही आणि ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. बाहुली पण आणि चेंडू सुद्धा, म्हणजेच दोघंही एकमेकांची कसब, दोघंही एकमेकांच्या कामामध्ये जबाबदारीने ते एकमेकांसोबत ते उभे राहतील, असं हे आश्वासक चित्र कवयित्रीने आपल्यासमोर मांडलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता कवितेचा भावार्थ. तर विद्यार्थी मित्रांनो, आजची ही कविता तुम्हाला नक्की आवडली असेल आणि या कवितेतून मिळणारा बोध हा अतिशय छान आहे, चांगला आहे. आणि यासाठी मुलांनो, तुम्हाला सुद्धा घरातली इतर कामं करणं आणि जमणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच आजपासून आपण सर्वांनी ठरवायचं आहे की आपण आपल्या आईला किंवा बहिणीला त्यांच्या प्रत्येक कामात आपण हिरिरीने मदत करूया. आणि मुलींनो, तुम्ही सुद्धा आपले घरातले सारे कामं सांभाळून इतर कामं आपल्याला जमतीलच अशाच विश्वासाने आपण सुद्धा इतर कामं करण्याची सुद्धा आपण तयारी दाखवायला पाहिजे. कोणत्याही कामाची आपण लाज बाळगू नये. अशा प्रकारे आज विद्यार्थी मित्रांनो आपण आश्वासक चित्र ही कविता अभ्यासली. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आता पुढच्या तासाला आपण या कवितेवरील स्वाध्याय कृती सोडवूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, त्याचप्रमाणे कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच प्रकारचे नवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.